येशू मसीह की जय। सर्वांना येशूच्या नावात सलाम। खुश आहात? उपवासात आहात? किती जण उपवासात? नीटवर करा। अजून काल जे होते त्यांनी ऐकलंय देवाचं वचन, ऐकलंय ना? आणि मग जे ऐकणारे होते जर ते उपवास धरून आले त्याचा अर्थ त्यांनी देवाचं वचन ऐकलं आणि स्वीकारलं। हालेलुया। पण ज्यांनी ऐकलं पण ऐकलं नाही, आता त्यांचा न्याय कोण करेल? बोला बोला, कोण करेल? कारण आपण कोणाचं ऐकलं नाही? बोला, कोणाचं ऐकलं नाही? मीटिंग कसली आहे? उपवासाची। आणि जर आपण उपवासात नाहीये तर त्या उपवास प्रार्थनेला काहीच अर्थ नाही। आणि म्हणून या उपवास मीटिंग मध्ये, आणि तुम्ही उपवास धरल्यावर माझा फायदा आहे का? देवाचा फायदा आहे का? कोणाचा फायदा आहे? स्वतःचा। बोला, कोणाचा फायदा आहे? म्हणजे तुमचा फायदा तुम्हाला भेटावा याच्यासाठी सुद्धा तुम्हाला समजवावं लागतं। समजतंय तुम्हाला? की तुम्ही फायदा करून घ्या हे सांगण्यासाठी सुद्धा बळजबरी करावी लागते, तरी माणूस स्वतःचा फायदा करून घेत नाही। नीट लक्ष द्या। देवाची इच्छा आहे की आपण आत्मिक रीतीने आशीर्वादित व्हावं, म्हणून प्रभू आपल्याशी बोलतो। आमेन। आणि म्हणून देवाची आज्ञा ऐका, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चाला, जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हा। तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? ओके, आपण डोळे झाकून प्रार्थना करू। सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो। परत एकदा स्वतःला तुझ्या चरणाजवळ झुकवतो देवा। हा समय तुझ्याकडून आहे देवा। मी प्रार्थना करतो आज तू आमच्याशी बोल, तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोल। हे स्वर्गीय प्रकाशन मी मागतो देवा। केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे। हे लोक मला ऐकण्यासाठी नाही, तुला ऐकण्यासाठी बसले प्रभू। सर्व महिमा करून तुलाच मिळावा, तुझंच नाव उंच व्हावं आणि तुझीच इच्छा या ठिकाणी पूर्ण व्हावी यासाठी कृपा दे। मला तुझ्या आत्म्याने भरून उपयोगी कर। या संपूर्ण जागेला पवित्र आत्मा नियंत्रित कर। हर एक प्रकारचं अडथळं तू दूर कर, कारण तुझ्या आत्म्याची उपस्थितीने मोकळीकता असते। सर्व गौरव तुला मिळते, आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने, आमेन। ठीक आहे, आज वचनाला सुरुवात करू आपण। चालेल। रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय काढा। रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 11 वचन वाचू। रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय। तसे तुम्ही ख्रिस्त येशू, नीट लक्ष द्या। रोमकरास पत्र 6वा अध्याय वचन 11। बायबल उघडा, थांबा, बायबल उघडा। बायबल उघडलं का? किती जणांना वाचता येतं? हात वर करा। ज्यांना वाचता येतं प्रामाणिकपणे हात वर करा पटकन। ज्यांना बायबल वाचता येतं किंवा बायबल नाही सगळं वाचता येतं, परत एकदा हात वर, चुकून जातात का? हात वर करा। आता ज्यांनी हात वर केले त्यांनी बायबल वर करा। बायबल आणलं का? आणलं का? बायबल कुठे आहे? घरी। आणि तुम्ही कुठे आहे? चर्च मध्ये ना? देवाला ठेवलं का बायबल? घरी। बायबल कुठे कुठं कोणासोबत असलं पाहिजे? बायबल बोला बोला, कोणासोबत? हालेलुया। बायबल कुठे आहे? घरी। आणि आपण कुठे आहे? चर्च मध्ये। का? काय आपल्याला काय करायचं? बायबलची बोलणारा बोलेल, आपण फक्त काय करायचं? असं आहे का? नाही। नीट लक्ष द्या। तुम्हाला माहिती स्वर्गात तुम्हाला कोण घेऊन जाईल? देवदूत, पास्टर, शिंदे सर, मग देवाचं वचन। बोला, देवाचं। स्वर्गापर्यंत कोण घेऊन जाणार आहे? देवाचं। देवाचं वचन म्हणजे काय? बायबल। जर हे तुमच्या सोबत असेल तर समजून घ्यायचं तुम्ही देवासोबत चालत आहात। आमेन। बायबल सोबत असणं म्हणजे देव सोबत असणं आहे। हालेलुया। कारण परमेश्वरच वचन आहे असं देवाच्या वचनात लिहिलेलं आहे। आमेन। जर तुम्ही बायबलला सोबत ठेवता त्याचा अर्थ देवाला सोबत ठेवता। फोटो सोबत नका ठेवू येशूचा, क्रॉस सोबत नका ठेवू येशूचा, पण वचन नेहमी सोबत ठेवा। आमेन। कारण फोटो मध्ये येशू नाहीये, त्या क्रॉसवर लटकलेला येशू नाहीये, पण बायबल मध्ये येशू आहे।
आमेन. येशू कुठे आहे? म्हणून भले फोटो नका लावू, क्रॉस नका घालू, पण बायबल सोबत ठेवा. आमेन. कारण वचनच परमेश्वर आहे. आमेन. जो देवाचं वचन सोबत ठेवतो ना त्याच्यासोबत देव राहतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताने सैतानाला 3दा हरवलं. जेव्हा परीक्षा पाहिली येशू ख्रिस्ताची, कशाद्वारे हरवलं? बोला बोला, कशाद्वारे? वचनाद्वारे. बोला, कशाद्वारे? कारण येशू सोबत काय होतं? वचन. आमेन. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सैतानाला हरवायचं असेल ना, तर तुमच्या सोबत कोण असलं पाहिजे? देवाचं. बोला, कोण असलं पाहिजे? वचन. आमेन. ज्यांना वाचता नाही येत ना, त्यांनी हृदयात साठवून ठेवायचं. हालेलुया. त्यांच्या मनामध्ये देवाचं वचन काय करायचं? साठवून ठेवायचं. हालेलुया. आणि ज्यांना वाचता येतं त्यांनी नित्य देवाचं वचन वाचायचं आणि सोबत ठेवायचं. नीट लक्ष द्या, हेच वचन आहे जे तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणार आहे. आमेन. म्हणून ज्यांना ज्यांना वाचता येतं, बायबल घरी ठेवून नका येत जाऊ, बायबल इथं घेऊन येत जा. हालेलुया. नुसतं उपास मिटिंगलाच नाही, मी आलोय म्हणून नाही, प्रत्येक मिटिंगला जिथं कुठं तुम्ही जातात तुमच्यासोबत काय असलं पाहिजे? बायबल. हालेलुया. चला आता परत एकदा वचन वाचू. रोमकरांपत्र 6वा अध्याय वचन 11. तसेच तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतः पापाला मेलेले खरे, याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. जिवंत झालेले असे माना. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. आजची मीटिंग, संध्याकाळची मीटिंग आणि उद्या सकाळची मीटिंग. हालेलुया. 3 मीटिंग बाकी आहेत ना. आपल्याला हे वचन शिकायचंय जे आता आपण वाचलं. समजतंय तुम्हाला? एवढ्याच वचनावर आपण शिकू. आमेन. परत एकदा वाचा ते वचन. तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू, ख्रिस्त येशू आपला प्रभू त्याच्याद्वारे स्वतः पापाला मेलेले खरे. कोणाला मेलेले खरे? पापाला. स्वतः पापाला मेलेले खरे, पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आमेन. आपण कोणासाठी मेलेलो पाहिजे? वचनात काय लिहिलंय? कोणासाठी मेलेलो पाहिजे? वचनात काय लिहिलंय? वाचा. आपण कोणासाठी मेलेलो पाहिजे? पापासाठी. बोला, कोणासाठी? आणि जिवंत कोणासाठी पाहिजे आपण? देवासाठी. हालेलुया. बायबल म्हणतं, पौल म्हणतो रोमकरास मंडळीला की तुम्ही पापासाठी मेलेले असले पाहिजे. बोला, कशासाठी मेलेले असले पाहिजे? आणि देवासाठी जिवंत. बोला, देवासाठी. जो व्यक्ती पापासाठी मेलेला असतो तो देवासाठी काय असतो? जिवंत. आणि जो पापासाठी जिवंत असतो तो देवासाठी काय असतो? हालेलुया. कळतंय का? एक तर तुम्ही देवासाठी जिवंत राहा, एक तर पापासाठी जिवंत राहा. दोघांच्या मध्ये तुम्ही चालू शकत नाही. जर तुमच्या जीवनामध्ये पाप असेल आणि तुम्ही पापासाठी जिवंत राहतात, याचा अर्थ तुम्ही देवाच्या नजरेत मेलेले आहात. बोला, देवाच्या नजरेत. पण जर तुम्ही स्वतःला पाप करण्यापासून मारून टाकलेला आहे, पापासाठी स्वतःला मारून टाकलेला आहे, पाप तुमच्या जीवनामधून मारून टाकलेला आहे, तर तुम्ही देवासाठी काय आहात? जिवंत. बोला, देवासाठी काय आहात? आणि बायबल असं म्हणतं, परमेश्वर म्हणतो मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. हालेलुया. तो मेलेल्यांचा परमेश्वर नाही. तो कोणाचा परमेश्वर आहे? जिवंत कोण आहे? ज्यांनी स्वतःला पापासाठी मारून टाकले. बोला, स्वतःला पापासाठी. मग ते देवासाठी काय आहेत? जिवंत. समजते का सगळ्यांना? आपल्याला स्वतःला पापासाठी स्वतःला काय करायचंय? मारून टाकायचंय. बोला, काय करायचंय? दुसरा नाही मारणार. कोणाला मारावं लागेल? स्वतःला. बोला, कोणाला मारावं लागेल? हालेलुया. तसेच तुम्ही स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवा प्रित्यर्थ जिवंत केलेले असे माना. बोला, काय लिहिलंय पुढं? माना. काय म्हटलंय शेवटी? असे माना. मानणं कशाला म्हणतात? मानतो ना आपण एखादी गोष्ट ना. मी धार्मिक आहे हे मी मानतो, मी विश्वासू आहे हे मी मानतो, मी खूप चांगला आहे मानतो आपण. पण मी वाईट आहे मानाल? बोला ना, मानाल का? मी पापी आहे मानतो आपण? नाही. मी चुकीचा आहे मानतो आपण? नाही. पण मी चांगला आहे लगेच मानतो. हालेलुया.
मी चांगला आहे हे लगेच मानून जातो. मी धार्मिक आहे हे लगेच मानतो. समजतंय का? पण मी पापी आहे, मी चुकीचा आहे, माझ्यामध्ये चुका आहे, कुणीवा आहे, या गोष्टी आपण मानतो का? नाही. नीट लक्ष द्या. आपण अशा गोष्टी मानतो ज्या आपल्याला वाटतात सोयीच्या आहेत. आपल्या सोयीनुसार आपण सगळ्या गोष्टी मानतो. पण तुम्हाला माहिती, देवाच्या वचनात जे लिहिलेलं आहे ना ते माना. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाचं वचन मानतात, जसं आहे तसं मानतात, जसं आहे तसं स्वीकारतात, त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होता. हालेलुया. ख्रिस्ती लोक येशूवर विश्वास ठेवतात, चर्च मध्ये जातात, तरी अमावस्या आणि पौर्णिमा मानतात. काय बोला बोला, काय मानतात? अमावस्या आणि बाहेर जायचं, इकडं फिरायचं, याच्या हातचं खायचं, याच्या दारात जायचं. ख्रिस्ती लोकांचं सांगतोय मी, लक्षात घ्या. तुमच्या दारासमोर कोणी लिंबू मिरची त्याच्यावर हळद कुंकू टाकून फेकून गेलं, काय कराल? तुमच्या दारासमोर लिंबू कापून खाल? मिरच्या घरात वापराल? नाही. काय कराल? कोणाला फोन लावाल? कोणाला? बोला, कोणाला? पास्टर, कोणीतरी काहीतरी आमच्या दारात टाकून गेलंय, कोणीतरी काहीतरी करणी केलेली आहे. लिंबू बोलतो का? अरे बोला. लिंबूला हातपाय असतात का? मिरच्यांना हातपाय असतात का? जसं टाकलं तसे पडून राहतात. पण तरी सुद्धा आपल्या मनात इतकी भीती निर्माण होते की आपलं हृदय धडधड धडधड धडधड. काय पाहून? फक्त लिंबू मिरची त्याच्यावर हळद कुंकू टाकलेला आपल्या दारात फेकून गेलं. मानतो आपण की हे जर ओलांडलं तर काहीतरी वाईट, हे जर ओलांडलं तर मला याची बाधा होईल, हे मानलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या. अमावस्याच्या दिवशी हे करायचं नाही, मानतो आपण. पौर्णिमा हे करायचं नाही, मानतो. मान जर आडवी गेली तर काहीतरी होईल, मागे जायचं, मानतात लोक. लक्षात घ्या. येशू ख्रिस्तावर विश्वास तर ठेवला, पण अजून सुद्धा जुन्या बऱ्याच गोष्टी आपण मानतो. बोला, जुन्या बऱ्याच गोष्टी आपण मानतो. तुम्हाला माहितीये, मनुष्याचा स्वभाव आहे, देवाच्या गोष्टी लवकर मानत नाही, पण सैतानाच्या गोष्टी मानतो. बोला, सैतानाच्या गोष्टी मानतो. हालेलुया. भूत किती लोकांनी पाहिलंय? आपण भूत पाहिलंय का? नाही. हा का? नाही. नाही ना? तरी सुद्धा जर रात्रीच्या 12 वाजता अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जर मसलवटीत जायला लावलं तर जाल? जाल? का बरं? का बरं? अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जर कोणी सांगितलं मसलवटीत जा, किती वाजता? रात्री जाल? नाही. कारण तुम्हाला विश्वास आहे, तुम्ही मानतात. तिथं कोण आहे? अरे बोला, कोण आहे? अरे बोला. भले भूताला पाहिलेलं नाही, तरी मनात तुम्ही मानतात की ते आहे, पण तुम्हाला हा विश्वास नाही की देव माझ्यासोबत आहे. हे मानत. ज्याला विश्वास आहे, जो मानतो ना परमेश्वर माझ्यासोबत आहे, त्याला काही फरक पडत नाही. हालेलुया. कोणाच्या हातातून खायला द्या, कोणाच्या घरी प्यायला द्या, कोणाच्याही घरी गेल्यानंतर सुद्धा मी मानतो की माझ्यासोबत कोण आहे? कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून समोरचा व्यक्ती कोण आहे याच्याने मला काही घेणं देणं होत नाही. माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे त्याला मी मानतो. आमेन. नीट लक्ष द्या. योग्य गोष्टी मानायला शिका. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही मानत नाही ना, तुमच्या जीवनामध्ये होणार नाही. हालेलुया. जेवढं तुम्ही सैतानाला घाबरतात ना, तेवढं कोणाला घाबरा? देवाला. सैतान घाबरण्याची गोष्ट नाहीये, देव भय धरण्याची गोष्ट आहे. हालेलुया. आपण त्याला घाबरतो ज्याचं भय नको धरायला, आणि आपण त्याला घाबरत नाही ज्याचं भय धरायला पाहिजे. आमेन. मला एक सांगा, आपला नाश कोण करू शकतो? सैतान का देव? नरकात तुम्हाला कोण टाकू शकतो? सैतान का देव? मोठ्याने बोला. नीट उत्तर द्या. सैतान तुम्हाला नरकात टाकू शकतो का देव नरकात टाकू शकतो? मोठ्याने बोला. देव का सैतान? चला, बहिणींना काय वाटतं, देव का सैतान? बरं, आता एक सांगा मला, नीट लक्ष द्या, इकडे बघा. स्वर्गात तुम्हाला कोण टाकू शकतो? देव का सैतान?
मोठ्याने बोल. देव. आता नरकात तुम्हाला कोण टाकू शकतो, देव का सैतान? हा बोला मोठ्याने. सैतान म्हणतात नरकात कोण टाकू शकतो म्हणे, सैतान. म्हणून कोणाला घाबरतात? म्हणून कोणाला घाबरतात? सैतानाला. कारण तोच कुठे टाकेल आपल्याला तुम्हाला माहितीये. स्वर्गात टाकण्याचा अधिकार देवाचा आहे, तसंच नरकात सुद्धा टाकण्याचा अधिकार कोणाचा आहे? देवाचाच आहे. हालेलुया. जसं परमेश्वर स्वर्गात घेऊन जाऊ शकतो, तसंच देवच शिक्षा करून न्याय करून कुठे टाकू शकतो? सैतान तुम्हाला नरकात नाही टाकणार. तुम्हाला माहितीये तो अधिकार सुद्धा कोणाच्या हातामध्ये आहे? देवाच्याच हातामध्ये. म्हणून भय कोणाचा धरा? कोणाला घाबरा? देवाला. सैतानाला घाबरू नका. लक्षात घ्या, सैतान तुम्हाला नरकात नाही टाकू शकत. परमेश्वराच्याच हातात तो अधिकार आहे. हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो तुमच्या शरीराचा घात करतो त्याचं भय धरू नका, पण जो तुमच्या शरीराचा आणि आत्म्याचा नाश करू शकतो नरकामध्ये त्या जिवंत परमेश्वराचं भय धरा. हालेलुया. हालेलुया. कळतंय का सगळ्यांना? कळतंय का? बोला येशू मसीह की. पोलिसांना घाबरतात का नाही? पोलिसांना माणसं घाबरतात का नाही? का बरं? त्यांच्या हातात काय असते? काय असते? काठी. काय असते? काठी. दुसरा एखादा व्यक्ती जो पोलीस नाहीये आणि पोलिसाची काठी घेऊन फिरायला लागला, तुम्ही त्याला घाबराल का? घाबराल का? नाही. पण तीच काठी जर पोलिसाच्या हातात दिली तर कारण काय? इतर जो व्यक्ती आहे त्याला अधिकार, मारण्याचा अधिकार, शिक्षा करण्याचा अधिकार नाही. पण पोलिसाला काय अधिकार? बोला, पोलिसाला काय? त्याला शासनाने, सरकारने, कायद्याने त्याला काय दिलेला आहे? अधिकार. जर काही चूक करताना कोणी आढळलं तर तो काठी टाइमपास साठी नाही हातात घेत. कशासाठी घेतो? कशासाठी? फटके देण्यासाठी. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण कोणाला घाबरतो? पोलिसाला. बोला, कोणाला घाबरतो? पोलिसाला. हालेलुया. नीट लक्ष द्या. एखादा व्यक्ती चोरी करतोय आणि चोरी करता करता त्याला एखाद्या व्यक्तीने पाहिलं, समजा शिक्षक आहे, आणि शिक्षकाने त्याला पकडलं आणि त्याला म्हटलं, थांब आता तुला ना मी जेलमध्येच टाकतो. शिक्षकाला घाबरेल तो? चोर शिक्षकाला घाबरेल नाही. पण समजा शिक्षकाच्या जागेवर पोलिसाने पकडलं. कोणी पकडलं? पोलिसाने पकडलं. तर तो चोर काय करेल? घाबरेल. कारण चोराला माहिती शिक्षकाला अधिकार कोणाला आहे? पोलिसाला. बोला, कोणाला आहे? तसंच परमेश्वरालाच अधिकार आहे. जर तुम्ही पाप करताय तर तुम्हाला नरकात टाकण्याचा, आणि जर तुम्ही चांगलं वागताय तर तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्याचा. आमेन. जो परमेश्वर मला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो आणि जो परमेश्वर मला नरकात टाकू शकतो ना, त्याचं भय धरा. आमेन. त्याची भीती बाळगा. लक्षात घ्या प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं माना तुम्ही ह्या गोष्टी. जोपर्यंत तुमच्या मनाला तुम्ही मानायला शिकवत नाही, ऐकायला शिकवत नाही, त्या गोष्टी ग्रहण करायला शिकवत नाही, तोपर्यंत देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेले, असे माना. हालेलुया. असे माना. आपण सगळं उलट मानतो. हा, एखाद्याने म्हटलं ना की तू पापी आहे, तो नाही, मी थोडी पापी आहे, मी काहीच पाप करत नाही. दारू तर सोडली मी, तंबाखू तर आता खातच नाही. सगळे व्यसन सोडून टाकले मी. का? कारण मी विश्वासू झालो. का? कारण मी बाप्तिस्मा घेतला. कारण मी चर्च मध्ये जातो. आता मी दारू पित नाही, आता मी तंबाखू खात नाही, आता मी मिश्री लावत नाही, आता सगळे व्यसन मी सोडून दिले. ठीक आहे, खाणं पिणं तुम्ही सोडलं, वागणं कुठं सोडलं? चुकीचं वागणं कुठं सोडलं? पाप अनेक प्रकारचं आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. खाण्यापिण्याने पण पाप होतं, शरीराद्वारे पण पाप होतं, विचाराद्वारे पण पाप होतं, बोलण्याद्वारे पण पाप होतं, बघण्याद्वारे पण पाप होतं, ऐकण्याद्वारे पण पाप होतं. होतं का नाही होत? हालेलुया. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी मानलं की मी ख्रिस्ती आहे, पण तुम्हाला माहितीये मानण्यासाठी तुम्हाला देवाचं वचन मानलं पाहिजे. आमेन. की जोपर्यंत प्रत्येक वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत नाहीये, देवाच्या वचनाप्रमाणे मी चालत नाहीये ना,
तोपर्यंत स्वर्गाचं राज्य मला भेटू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. खाणं पिणं सोडून दिलं म्हणजे मी खूप निर्दोष झालो, पवित्र झालो असं समजू नका. जे लोक देवाला ओळखत नाही ना ते बी निर्व्यसनी असतात. ते पण काही खात पित नाही. काही लोक असतात असे की ज्यांना दारू पण नाही चालत, ज्यांना तंबाखू पण नाही चालत. याचा अर्थ स्वर्गात जातील का? नाही. पण त्यांच्यात तुमच्यात काय फरक आहे मला सांगा. नीट लक्ष द्या. कारण पाप फक्त खाण्यापिण्याने नाही होत, पाप विचाराने सुद्धा होतं, पाप बघण्याने सुद्धा होतं, पाप बोलण्याने सुद्धा होतं, पाप आपल्या हाताद्वारे आपल्या कृतीद्वारे सुद्धा त्या ठिकाणी होतं. आता तुम्ही हे ठरवायचंय काय मी ह्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत का? काय माझा स्वभाव मी सोडलेला आहे का? काय माझे विचार मी बदललेले आहेत का? काय माझं बोलणं बदललेलं आहे का? येशूवर विश्वास. अरे ज्या तोंडाने तुम्ही देवाची गाणी म्हणतात ना, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. हालेलुया. ज्या मुखाद्वारे जिवंत परमेश्वराची स्तुती करतात ना, त्या मुखाद्वारे अजिबात कोणाची निंदा करायची, या मुखाद्वारे कोणाला शिवी द्यायची, या मुखाद्वारे घाण शब्द येऊ द्यायचे, या मुखाद्वारे वाईट बोलायचं. कारण ह्याच मुखाद्वारे तुम्ही कोणाची महिमा करता, ह्याच मुखाद्वारे तुम्ही कोणाची स्तुती करता. म्हणून ह्या मुखाद्वारे चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाही. हालेलुया, हालेलुया. किती जणांना स्वर्ग बघण्याची इच्छा आहे? आहे का इच्छा? स्वर्गात जायची इच्छा आहे? हात वर करा. किती जणांची इच्छा आहे? व्हेरी गुड. हात खाली करा. किती जणांना मरायची इच्छा आहे? हात वर करा. लगेच प्रार्थना करू आपण. ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी करा पटकन. परत एकदा विचारतो, किती जणांना स्वर्गात जायचंय? हात वर करा. हात वर करा. नीट करा. अजून बाकीच्यांना इथं राहायचंय का? करा. नीट वर करा. बस. किती जणांना मरायचंय? हात वर करा. मरायचंय किती जणांना? मरायला तयार? पण जायचं कुठे? मरायला तयार नाही पण जायचं कुठे? मेल्याशिवाय स्वर्गात जाल का? मेल्याशिवाय स्वर्गात जाल का? मग आम्हाला जिवंतच राहायचंय पण कुठे जायचंय? आम्हाला घरदार सोडायचं नाही पण कुठे जायचंय? आम्हाला आमची शेती सोडायची नाही पण कुठे जायचंय? समजतंय तुम्हाला? आम्हाला आमचं काहीच सोडायचं नाही पण आम्हाला कुठे जायचंय? आम्हाला मरायचं नाही पण कुठे जायचंय? वारे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत. सगळ्यांना इच्छा आहे कुठे जायची, मरायची इच्छा कोणाची नाही. आता सांगा किती जणांची इच्छा आहे मरायची? करू प्रार्थना. लगेच हात खाली. हालेलुया. प्रार्थना करू का बोललं लगेच हात खाली. कारण त्यांना माहिती हा देवाचा दास याची प्रार्थना ऐकून गेली. कशाला घाबरतात मरायला? हालेलुया. नीट लक्ष द्या. जर तुम्ही देवासोबत आहात, देव तुमच्या सोबत आहे. पौल म्हणतो जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. पौल म्हणतो जर मी देवासाठी जगतो, जगणे जर मला ख्रिस्त आहे ना तर मरणं माझ्यासाठी काय आहे? लाभ आहे. मरायला का घाबरतात? हालेलुया. वचन पण तर ते शिकतोय आपण. नीट लक्ष द्या. मरायचं कोणासाठी ना ते शिकतोय आपण. हालेलुया. कोणासाठी मरायचं परत वाचा. आता वचन वाचा. तसेच तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू, तसेच तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले, स्वतःच पापाला मेलेले. बोला कोणाला मेलेले? पापाला. कोणाला मेलेले? आपल्याला शरीराने नाही मरायचंय. लक्षात घ्या. बायबल म्हणतो तुम्ही कोणासाठी मेलेले पाहिजे? पापासाठी. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला मारलं गेलं का येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं? कोण सांगितलं? नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं गेलं का येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं? दोघांपैकी काय खरंय? त्याला मारलं गेलं का त्याने स्वतःला मारू दिलं?
स्वतःला मारू दिलं. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्त पिलाताला म्हणतो की जर मी माझ्या पित्याला हाक मारली तर 12 सैन्यापेक्षा अधिक तो माझ्यासाठी पाठवणार नाही का? हालेलुया. पेत्राला पण तो म्हणतो. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताने एक आरोळी देवाला मारली असती ना तर हजारो सैन्य स्वर्गात उतरून आलं असतं त्याला वाचवण्यासाठी. आमेन. खरंय का खोटं आहे? ज्याने मेलेल्यांना जिवंत केलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने लंगड्यांना चालवलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने 4 दिवस झालेला लाजर जिवंत केला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत चमत्कार केले, पाण्याचा द्राक्षरस केला, लंगड्यांना चालतं केलं, आंधळ्यांना डोळे दिले, कुबड्यांना त्या ठिकाणी उभं केलं, अद्भुत चमत्कार ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने केले, काय तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला वाचवू शकत नव्हता का? अरे बोला, वाचू शकत नव्हता का? हे मरण तो टाळू शकत नव्हता का? टाळू शकत होता. येशूला मारण्यात नाही आलं, येशूने स्वतःला मारू दिलं. हालेलुया. कारण येशूला माहिती होतं जर मी स्वतःला वाचवलं तर हे लोक वाचणार नाही. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं जर मी स्वतःला वाचवलं ना तर हे लोक वाचणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं. मारा, तुम्हाला कसं मारायचंय मला. ठोका खिळे माझ्या हातामध्ये, मारा चापकाचे फटके माझ्या पाठीवर, घाला तो काट्याचा मुकुट माझ्या डोक्यावर, खिळे ठोका माझ्या पायांमध्ये, कुशीत भाला खोपसा. येशू ख्रिस्ताला लाटा मारल्या गेल्या, बुक्के मारले गेले, कानशिलात मारली गेली, थुंकलं गेलं, काठ्यांनी मारलं गेलं, सगळं प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केलं आणि मारू दिलं. कारण त्याला माहित होतं मारल्यानंतर जे रक्त वाहणार आहे ना त्याच्याद्वारे ह्या सगळ्या जगाच्या पापांची काय होणार आहे? बोला, काय होणार आहे? जर येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं नसतं तर तुम्ही आणि मी आज ह्या चर्च मध्ये बसलेलो नसतो. मी दारू पिऊन कुठेतरी फिरलो असतो आणि आतापर्यंत मरून गेलो असतो. समजते तुम्हाला? मी स्वतः दारू प्यायचो. 16 वर्षापूर्वी माझी परिस्थिती घाण होती. सिगरेट पिणारा होतो, दारू पिणारा होतो, तंबाखू खाणारा होतो, सगळे व्यसन करणारा मी व्यक्ती होतो. जर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला मारलं नसतं, स्वतःचं रक्त सांडलं नसतं तर मग सारखा पापी व्यक्ती त्याचा उद्धार झाला. दारूच्या नशेत मी कधीच चाच मेलो असतो. गेल्याच दिवसांमध्ये 1 वर्ष पण नसेल झाला जो मित्र माझ्यासोबत नेहमी फिरायचा त्या दिवसांमध्ये, जुन्या जीवनामध्ये आम्ही रात्र दिवस सोबत असायचो, आमचा जिगरी मित्र होता. तुम्हाला माहिती, दारू पिऊन पिऊन तो मरून गेला. जर मी तसाच असतो ना तर मी सुद्धा त्याच्यासोबतच गेलो असतो. समजतंय तुम्हाला? पण ही माझ्या देवाची कृपा आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं की जेणेकरून त्याच्या रक्ताद्वारे माझ्यासारख्या पापाची काय व्हावी? क्षमा व्हावी, उद्धार व्हावा. हालेलुया. आणि तुमच्यासारख्या मंडळीमध्ये येऊन मी देवाच्या वचनाचा प्रचार करतो. आमेन. हे का झालं माहिती? कारण येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं. बोला, येशूने स्वतःला त्याला मारलं नाही, त्याने मारू दिलं. आमेन. त्याने प्रतिकार केला नाही, कोणाला हात धरला नाही, खेळ ठोकणाऱ्यांना शिव्या दिल्या नाही, कानफटीत मारणाऱ्यांना दुसरी कानफटीत मारली नाही. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो, तुम्हाला कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल काय कर? बोला, काय कर? पुढे कर. हालेलुया. केलाय आपण? केलाय आजपर्यंत आपण? नाही. कारण आपण स्वतःला मारू देणार नाही. पण येशू ख्रिस्ताने स्वतःला मारू दिलं. येशू ख्रिस्ताने स्वतःला, तुम्हाला माहिती, स्वतःच पापाला मेलेले खरे. देवाचं वचन म्हणतं स्वतःला तुम्हाला पापाबद्दल असंच मारावं लागेल. पाप तुमच्या जवळ येईल, तुमच्याकडे चुका येतील, जगातल्या घाणेरड्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील, पण तुम्हाला स्वतःला मारावं लागेल त्याच्यासाठी. हालेलुया. हे पाप मी तुला करणार नाही कारण मी मरून गेलेलो आहे. हालेलुया. मेलेला व्यक्ती जो असतो ना, मेलेला व्यक्ती, त्याच्यासमोर सोनं फेकून द्या, उचलेल का तो? त्याच्यासमोर दारूची बाटली फेका, पिल का तो? त्याच्यासमोर तुम्ही पैशाचं बंडल फेका, घेईल का तो? का बरं? का बरं? याला म्हणतात मेलेलं. हालेलुया. याला म्हणतात मेलेलं. जर तुम्ही खरंच पापासाठी मेलेले असाल ना तर पाप तुमच्या समोर जरी येऊन पडलं तरी तुम्ही ते करणार नाही. व्यभिचार तुमच्या समोर जरी उभा राहिला तरी तुम्ही तो करणार. 2 नंबरचा पैसा समोरून चालून आला तरी तुम्ही तो घेणार
चोरी करण्याची संधी भेटली तरी तुम्ही करणार, किती पण राग आला तरी तुम्ही दुसऱ्याला शिवी देणार, किती पण संताप आला तरी तुम्ही एकमेकांशी भांडणार, मारामारी करणार, निंदा करणार नाही. लक्षात घ्या, याला म्हणतात मरून जाणं पापासाठी. हालेलुया. कारण मेलेल्या व्यक्तीसमोर पैशाचं बंडल टाकून द्या 500च्या, तो अजिबात हात लावणार, कारण तो काय झालेला आहे, बोला काय झालेला आहे, आता तो पैसा त्याच्या कामाचा, दारूची बाटली त्याच्या कामाची, तंबाखूची पुडी त्याच्या कामाची, सोनं चांदी त्याच्या कामाचं. याला म्हणतात पापासाठी मरून जाणं. हालेलुया. जेव्हा तुम्ही मीटिंग बुडवून कुठेतरी जातात ना, बाजारामध्ये मीटिंग बुडवून काहीतरी विकायला जातात, मीटिंग बुडवून शेतामध्ये जातात, मीटिंग बुडवून तुमचे कामं करायला जातात, याचा अर्थ असा होतो अजून आपण स्वतःला मारलेलं आणि देवासाठी जिवंत झालेलो नाही. थोड्याशा पैशांसाठी आपण विकून टाकतो स्वतःला आणि देवासाठी जिवंत राहत. ज्याने स्वतःला जगासाठी मारून टाकलेला आहे तो देवासाठी काय आहे, बोला तो देवासाठी काय आहे. हालेलुया. पापासाठी स्वतःला मारून टाका. आमेन. की पाप मी करणार, चुकीच्या गोष्टी मी बघणार नाही. हालेलुया. चुकीच्या गोष्टी मी ऐकणार आणि तोंडातून चुकीचं बोलणार नाही. चुकीचं काही मी खाणार, चुकीचं मी पिणार नाही. देवाचं वचन म्हणतं तुमचं शरीर हे देवाचं काय मंदिर. बोला तुमचं शरीर हे देवाचं काय. हे काय, हे आपण जिथं बसलोय हे काय देवाचं चर्च म्हणजेच मंदिर. हालेलुया. चर्च म्हणजेच देवाचं काय मंदिर. इथं तुम्ही पान खाऊन थुकाल का, इथं तंबाखू खाऊन थुकाल का चर्च मध्ये, इथं कोणाला दारू पिऊ द्याल का, इथं कोणाला बिडी पिऊ द्याल, इथं कोणाला भांडण करू द्याल, कोणाला व्यभिचार करू द्याल, शिव्या देऊ द्याल, इथं कोणत्या चुकीच्या गोष्टी होतील का, मोबाईल मध्ये इथं बसून कोणी घाण बघेल का, इथं पिक्चरचे गाणे सुरू होतील का, इथं कोणी टीव्ही सिनेमा पिक्चर किंवा इतर काही गोष्टी बघतील का. कारण हे देवाचं काय आहे, काय देवाचं. बायबल म्हणतो तुम्ही देवाचं मंदिर आहात. हालेलुया. देवाचं वचन सांगतं तुमचं शरीर हे माझं काय मंदिर. बोला काय, देवाचं मंदिर काय, माझं शरीर. बोला आपलं विटा चुना मातीने जे घर बांधलेलं आहे ना, हे देवाचं मंदिर नाहीये. हालेलुया. माझा परमेश्वर ह्या बिल्डिंग मध्ये नाही राहत. माझा परमेश्वर कशामध्ये राहतो, माझ्यामध्ये. बोला कशामध्ये. त्याचं मंदिर कोण आहे, आपण म्हणजे मी. बोला मी. देवाचं मंदिर कोण आहे. मग आता मंदिरात काय होतं सांगा मला. इथं मंदिरात काय काय होतं, आपण काय करतो चर्च मध्ये आल्यानंतर, मारामाऱ्या. मग हा बोला बोला. प्रार्थना. बरोबर. मंदिरात काय होतं, प्रार्थना. अजून काय होतं इथं, मोठ्याने बोल. आराधना. अजून वचन. बोला अजून काय, वचन. बरोबर आहे ना. हे मंदिर आहे चर्च. याच्यामध्ये काय होतं, प्रार्थना. काय होती दुसरी, आराधना. अजून वचन. प्रार्थना, आराधना, वचन हे मंदिरामध्ये होतं, ह्या चर्च मध्ये होतं. पण बायबल म्हणतं तुमचं शरीर माझं काय मंदिर. मग मला एक सांगा, जर माझं शरीर देवाचं मंदिर आहे तर माझ्यामध्ये देवाची काय झाली पाहिजे, जे ह्या चर्च मध्ये होतं काय झाली पाहिजे माझ्यामध्ये, प्रार्थना. बोला काय, दुसरी गोष्ट आराधना. अजून या तीन गोष्टी माझ्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. आमेन. जेव्हा मी प्रार्थना करत असेल, जेव्हा मी देवाची आराधना करतोय, जेव्हा मी देवाचं वचन वाचतो आणि ऐकतोय ना, समजून घ्यायचं मी देवाचं काय आहे मंदिर. बोला काय आहे देवाचं. जर तुम्ही टीव्ही बघतात, पिक्चर बघतात, सिनेमा बघतात, पिक्चरचे गाणे बघतात, शिव्या देतात, घाणेरड्या गोष्टी करतात, घाणेरडं खातात, घाणेरडं पितात, तुम्ही देवाचं मंदिर होऊ शकत. समजतंय तुम्हाला. कारण देवाच्या मंदिरामध्ये कोणत्याच चुकीच्या गोष्टी होत नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. कळतंय का मी काय सांगतो. देवाच्या मंदिरात कोणत्याच चुकीच्या गोष्टी होत. ख्रिस्ती लोक लग्न करतात ना ख्रिस्ती पद्धतीने, करता की नाही. बरं मग बँड लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे, तुम्ही सांगा. हा तुम्ही सांगा ना, हा का नाही. बरं हा किती लोकांना वाटतं बँड लावायला पाहिजे, किती लोकांचं म्हणणं आहे हात वर. ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती लग्नामध्ये बँड लावायला पाहिजे असं किती लोकांचं मत आहे. हा हात वर करा.
बरं ठीक आहे. बरं, ख्रिस्ती लग्नामध्ये बँड लावायला नको असं किती लोकांचं मत आहे? हा पण नाही पण नाही. ख्रिस्ती लग्नात बँड लावायला नको असं किती लोकांचं मत आहे? हात वर करा पटकन, वेळ नाही आपल्याला. बाकीचे तळ्यात आणि मळ्यातच येते. बायबल नीट लक्ष द्या, हसू नका, हे फार भयानक असतं मी तुम्हाला सांगतो. हा, एक वचन काढा, प्रगटीकरण 3रा अध्याय. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय. आणि 15 वचनापासून पुढे वाचा. प्रगटीकरण 3 वचन 15 पासून पुढे. आता कान देऊन ऐका बरं का, ज्यांनी हात नाही वर केले ना, कान देऊन ऐका. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तुझी कामं मला ठाऊक आहे. तू शीत नाही, तू शीत नाही म्हणजे थंड नाही, उष्ण नाही, व उष्ण नाही म्हणजे गरम पण नाही. तू शीत किंवा उष्ण असतास, तू थंड किंवा गरम असता तर बरे होते. तर बरं होतं. म्हणजे उष्ण, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस. तू कसा आहेस? कोमट आहे. कोमट. बोला कसा आहेस? कोमट कशाला म्हणतात? जे धड गरम पण नाही आणि थंड पण नाही, त्याला काय म्हटलं जातं? कोमट. इथे लेकरांना बाहेर नाही, डिस्टर्ब होते. बोलू देऊ नका, एक गप ठेवा त्यांना, कारण देवाचं वचन बाकीच्यांना ऐकण्यासाठी डिस्टर्ब करू नका. ज्या बहिणींचे लेकर असतील त्यांनी त्यांच्या लेकरांना सांभाळा. परत एकदा वाचा तेच वचन. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस, तू शीत नाहीस, उष्ण नाही, उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहे. तू कसा आहेस? कोमट. कोमट कशाला म्हणतात? हा पण नाही आणि नाही, हा पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही, थंड पण नाही आणि गरम. हे कोण आहे? कोमट. बोला कोण आहे? कोमट. तुम्हाला माहिती देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, परमेश्वराचं वचन हा तर हा, नाही तर नाही. आमेन. आमेन. त्याच्यामध्ये काहीच नाही. हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतं, एक तर तू थंड राहा, एक तर काय राहा? गरम राहा. कोमट राहू नको. तू कोमट आहेस असं देवाचं वचन म्हणतं. पुढे वाचा. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, हा? म्हणजे उष्ण नाही, शीत नाही, हा? म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकेल. देव काय म्हणतो कोमट लोकांना? देव म्हणतो मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकेल. बोला काय करेल? ओकून टाकेल. काय करेल? हे कोणाला म्हटलं गेलेलं आहे? कोमट. कोमट. बोला कोणाला म्हटलं गेलंय? जे हा पण म्हणत नाही आणि नाही पण. जे थंड पण नाहीत आणि गरम पण, जे म्हणतात स्वर्गात पण जाऊ का नको, नरकात पण जाऊ का नको. स्वर्गात कोणाला जायचंय तरी हात वर नाही, नरकात कोणाला जायचंय तरी हात वर नाही. हे कोण आहेत? कोमट. बोला हे कोण आहेत? बायबल म्हणतं, देव म्हणतो, येशू म्हणतो, जे कोमट आहेत ना त्यांना मी आपल्या तोंडातून काय करेल? ओकून टाकेल. बोला काय करेल? तुम्हाला माहिती ओकलेलं परत घेता येतं ना? नाही. ओकलेलं परत घेता येत नाही. देव एकदा जर ओकल ना परत घेणार, एक तर हा म्हणा, एक तर नाही म्हणा. हालेलुया. देवाचं वचन एक तर स्वीकारा, एक तर सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो, मध्ये खेळत बसू नका. हालेलुया. एक कोमट जीवन जगू नका. मी हे पण करेल आणि ते पण करेल असं जर असेल ना, आजच सोडून द्या ह्या सगळ्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो काहीच फायदा होणार नाही. कारण बायबल म्हणतं तू कोमट आहेस, कारण शीत नाही आणि उष्ण पण नाही. चहा कसा प्यायला आवडतो आपल्याला? बोला बोला, चहा कसा प्यायला आवडतो? गरम का थंड का कोमट? गरम कसा पाहिजे? कडक दे रे चहा ना. कोमट दिला तर प्याल. त्या टपरीवाल्याला काय म्हणाल? फुकट देतोय का? चांगला गरम करून दे. कोमट कशाला दिला? बोलाल का नाही? बरं, चहा कसा लागतो? गरम. बोला कसा लागतो? बरं. कोल्ड्रिंक पितात, कोल्ड्रिंक स्प्राईट ना. स्प्राईट कशी प्याल? कोमट का थंड? कशी पाहिजे? थंड. कशातली? कशात ठेवलेली? फ्रीज मध्ये. हालेलुया. बाहेरची काढून दिली तर प्याल
नाही, कारण कोमट प्यायला आवडत, कोल्ड्रिंक कसं प्यायला आवडतं, हा आपला स्वभाव आहे. एक तर आपल्याला गरम आवडतं, एक तर थंड आवडतं, मधलं आवडत, कोमट आवडत. जर तुम्हाला नाही आवडत तर देवाला कसं आवडेल? हालेलुया. जी गोष्ट आपल्याला नाही आवडत ती गोष्ट परमेश्वराला कशी आवडेल? म्हणून एक तर हा म्हणा, एक तर नाही म्हणा. हालेलुया. ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याशी बोलतोय ना, विचारतोय ना, एक तर आपलं मत हा असायला पाहिजे, एक तर आपलं मत नाही असायला पाहिजे. हो तर हो किंवा नाही तर नाही. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतो, तू शीत नाही, तू उष्ण नाही, तू कसा आहेस? कोमट आहे. म्हणून मी तुला काय करेल? ओघून टाकेल. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, दोघं गोष्टींमध्ये खेळत बसू नका. देवासाठी जगायला शिका. आमेन. एक तर पूर्ण सोडून द्यायचं, एक तर तसंच जगायचं. लक्षात घ्या. पण दोघं गोष्टींमध्ये जर खेळत बसाल तर उलट स्वतःचा तोटा कराल, फायदा काहीच होणार नाही. हालेलुया. म्हणून ज्याच्या वेळेस तुम्हाला काही विचारलं जातं ना, तर हा म्हणा, एक तर नाही म्हणा. काय प्रश्न केला होता मी, आठवतो यांना? हा, बँड. कसला? आता सांगा, ख्रिस्ती लग्नामध्ये बँड लावायचा का? हो, किती लोकांना वाटतं? हात वर करा. नाही लावायचा? नाही, किती लोकांना वाटतं? हात वर करा. आता डोकं फोडू तुमच्या समोर. परत एकदा सांगतो, किती लोकांना वाटतं की ख्रिस्ती लग्नात बँड लावायचा नाही? बरोबर आहे, नाही लावायला पाहिजे. किती लोकांना वाटतं? परत एकदा हात वर करा. जे हात नाही वर करणार त्यांच्याबद्दल मी समजून घेईल की त्यांची इच्छा आहे, लावायला पाहिजे. हालेलुया. मला एक सांगा, बहुतांशी लोकांनी हात वर केले, बरोबर आहे ना? खूप लोकांनी हात वर केले. जेव्हा तुमच्या घरामध्ये लग्न निघेल तेव्हा तुम्ही काय करणार? जेव्हा तुमच्या घरात लग्न निघेल तेव्हा तुम्ही काय करणार? जायरे बघ कोणता बँड चांगला आहे. आम्हाला नव्हता लावायचा पास्टर, पण नातेवाईक ऐकत, मुलगा ऐकत, मुलगी ऐकत, शेवटचंच लग्न आहे ते ऐकत. लबाड्या करणं बंद करा. तुम्हाला सगळं माहितीये चांगलं काय, वाईट काय. हालेलुया. तुम्हाला सगळं माहितीये पाप काय आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी काय. तरी सुद्धा तुम्ही पापासाठी जिवंत होता आणि देवासाठी मरून जाता. मला काय करता? देवासाठी. देवाचं वचन म्हणतं पापासाठी मरून जा. म्हणजे तुम्ही कोणासाठी जिवंत व्हाल? मला कोणासाठी जिवंत व्हाल? देवासाठी. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये लग्न कार्य निघतं ना, त्यावेळेस तुम्ही बँड शोधत फिरतात. मला सांगा, त्या बँड वर कोण नसतं? देवाचे दूत का? भसन खाईतले भूत. कोण नसते त्या बँड वर? अरे बोला. बँडचा आवाज सुरू झाला की पिणाऱ्यांना बोलावं लागतं का आमंत्रण देऊन? नाही, ते कुठून पण येऊन जातात ना. दारू पिणारे असे डुलट 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 बरोबर आवाज ऐकून येतात. कुठपर्यंत? कुठं? चर्च मध्ये पण तुम्ही गाणे म्हणतात, दारू पिणारे येतात इथपर्यंत नाचायला. येतात का? नाही, कारण त्यांना माहितीये इथं दूत नाचतायत. कोण नाचतायत? स्वर्गदूत. बोला, कोण नाचतायत? पण जेव्हा बँडचा आवाज ऐकतात ना, ते सगळे बेवडे तिथं जमा होऊन जातात. कशासाठी? कारण त्यांना माहितीये इथं सगळे आमचे भाऊ नाचतायत. कोण? भूत. बोला, कोण? खरंय की कोण आहे? ख्रिस्ती लोकांनो, तुमच्या लग्नांमध्ये जर तुम्ही बँड लावला तर तुमच्या लेकरांच्या लग्नामध्ये कोण नाचतील? बोला, कोण नाचतील? नंतर नाही यायचं पास्टरांकडे प्रार्थना करायला, दोघांचं जमतच नाही. अरे वा, लग्नाला कोणाला बोलवत होतो तुम्ही? देवाला भूतांना का? भूतांना. भूतांना. आयुष्यभर कोण नसतील तुमच्या घरामध्ये? भूत. मला कोण नसतील? काना गावाच्या लग्नात येशू ख्रिस्ताला बोलवलं, बँड लावला असता तर येशू गेला असता. अरे बोला, ख्रिस्ती लग्न जर लावायचं असेल ना, बँड पासून दूर व्हा. हालेलुया. मला नाही माहिती देवाचा आत्मा मला या विषयावर का बोलायला लावला. मी तर ठरवून पण नव्हतो आलो या विषयावर बोलायचं, पण अचानक देवाने मला हा विषय दिला. याचा अर्थ देवाला माहिती आहे आपल्यामध्ये कोणते किडे आहेत.
हालेलुया. एका तोंडाने म्हणायचं की ख्रिस्ती आहे आणि वागताना मात्र तसं वागायचं नाही. बँडच्या तालावर ना, पावरीच्या तालावर ना ख्रिस्ती लोक. वा रे वा. इथं चर्च मध्ये नाचायला पाय उचलणार नाही, अंग सुद्धा हलणार नाही, देवासाठी थोडं पण नाचणार नाही. आणि जसं बँड वाजायला लागला, अरे यांना काही सुधरत नाही. रात्र रात्र काढून टाकतात बँड. खरंय की खोटं आहे? अरे बोला. आज ही अवस्था आहे ख्रिस्ती परिवाराची. काय वाटतं तुम्हाला? जगासाठी मेलेले आहात का जिवंत आहात? बोला बोला बोला. जो जगासाठी जिवंत आहे ना तो बँडवरच नसतो, आणि जो देवासाठी जिवंत आहे तो देवासाठी नसतो. बोला कोणासाठी नसतो? आमेन. हालेलुया. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसतात ना, त्यावेळेस स्वतःची पारख करायची. मी कोणासाठी जिवंत आहे? देवासाठी का जगासाठी? पापासाठी का परमेश्वरासाठी? आपण स्वतःची पारख करा. हालेलुया. पौल म्हणतो तुम्ही पापासाठी मेलेले खरे. कोणासाठी मरा? पापासाठी. सगळ्या जगातलं पाप याच्यासाठी मी गेलेलो असलो पाहिजे. आमेन. जुन्या जीवनामध्ये मला तमाशा आवडायचा. समजा माझं नाही सांगते, मी एक उदाहरण देतोय. हालेलुया. जुन्या जीवनामध्ये तमाशाला जायला आवडायचं. जुन्या जीवनामध्ये रोडारीला जायला आवडायचं. जुन्या जीवनामध्ये काय म्हणतात त्याला, अजून त्याला सोंगाड्या. जुन्या जीवनामध्ये सोंगाड्या पार्टीला जायला आवडायचं. बरोबर ना? आज जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि अजून पण तुम्ही त्याच जर गोष्टी करत असाल ना, अजून सुद्धा तुमचा नव्याने जन्म झालेला नाही. जुन्या जीवनामध्ये यात्रा फिरायला आवडायची ना. आज ही यात्रा, उद्या ती यात्रा, त्या देवाची यात्रा, चालला धुनेरला, चालला इकडं, चालला पिंपळनेरला नाम सप्ताह ना. सगळ्या यात्रा. काय वेगळं असतं सांगा मला यात्रेमध्ये? इकडं बघा. यात्रेमध्ये जी मिठाई मिळते ती सोन्याची असते का, चांदीची असते का? तिला काहीतरी वेगळं लावलेलं असतं का? जो भाजीपाला मिळतो तो भाजीपाला काहीतरी वेगळ्या देशातून, स्वर्गातून आलेला असतो का? तोच भाजीपाला, तीच मिठाई, तेच लोक, तेच माणसं, तेच ठिकाण. फक्त आज काय? यात्रा. बोला आज काय? तुम्हाला माहिती यात्रा कशामुळे भरते? यात्रा कशामुळे भरते? देवाच्या नावाने. कशामुळे भरते? देवाच्या नावाने. कोणतीच यात्रा बिना देवाची नसते. हालेलुया. तुमच्या गावात यात्रा भरते का? इथं जवळ यात्रा कुठं भरते? सिंधपाड. सिंधपाड्याला विचारा त्यांना यात्रा कसली असते. कसली असते माहिती तुम्हाला? काहीतरी दैवत असेल, एखाद्या देवाबद्दलचीच यात्रा भरली जाते. पिंपळनेरला नामसप्ताह भरतो, तो सुद्धा एका देवाबद्दलच आहे. हालेलुया. कुठं पण यात्रेला जा, ती यात्रा कोणत्या तरी दैवताचीच असते. आणि तिथं गर्दी कोणाची असते? ख्रिस्ती लोकांची. कोणाची असते? झाले यात्रेला थोडी. कुठं चालला? यात्रेला जाऊन येतो. वा रे वा. चर्चला नाही, आज काय आमच्या गावाची यात्रा. याचा अर्थ जिवंत देवाला सोडलं आणि कोणाच्या मागे लागलं? कोणाच्या मागे? काय वाटतं तुम्हाला? नाही आम्ही मूर्ती पूजा करत, आम्ही सगळं सोडून दिलं, पूजा अर्चा सोडून दिल्या, सगळ्या कशाला सोडल्या? जर तुम्ही यात्रा करतायत ना, ती ही मूर्ती पूजाच आहे. हालेलुया. कारण तुम्ही दुसऱ्याच्या नावाने आनंद करायला जाता. समजते तुम्हाला? तुम्ही दुसऱ्याच्या नावाने आनंद करा. तुम्ही विचार करत असाल, कोणी बोलवलं यांना इथं? कशाला घेऊन आलेला वचन सांगायला इथं? चांगली यात्रा करत फिरत होतो. आई येऊन सांगून राहिला यात्रा करू नका. चांगले बँड लावत होतो, हा म्हणतोय बँड लावू. मला काय करायचं? मला काही कळलं नाही. मी देवाचा दास आहे. तुमचा टाइमपास करण्यासाठी नाही आलो, देवाचं वचन सांगण्यासाठी आलो. आमेन. देवाची इच्छा आहे की तुमचा नाश व्हायला. एक तर थंड राहा, एक तर कोमट राहू नका. ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. जे मी तुम्हाला शिकवतोय ना, ते मी पण करायचो. समजतं तुम्हाला? हे यात्रा बित्रा हे सगळं मला पण जमायचं. मी पण तेच करायचो. बँडवर खूप नाचायचो. मी पिऊन नाचायचो. आमच्या मित्रांमध्ये असं होतं, कुठं बी लग्न राहिलं ना, कोणी बोलवलं नाही तरी पिऊन जायचो आम्ही नाचायला. इतकं आवडायचं बँडवर नाचायला. मी जगलोय ते, मी वागलोय ते.
पण ज्या दिवशी देव कळला ना, मी मरून गेलो त्या गोष्टींसाठी. हालेलुया. कळतंय का? त्या सगळ्या जुन्या गोष्टींसाठी मी काय झालो? आता मी कोणासाठी जिवंत आहे? आता मी नाचतो कोणासाठी? मी गातो कोणासाठी? हालेलुया. मी आनंद कोणासाठी करतो? हालेलुया. आता जगातल्या गोष्टी मला आनंद देत. आता कोणत्या गोष्टी मला आनंद देतात? आमेन. कन्व्हेन्शन असेल, मोठी मीटिंग असेल, जायला आवडतं. माझ्यासाठी तीच यात्रा आहे. आमेन. माझ्यासाठी तीच यात्रा आहे जी माझ्या देवाच्या नावाने आहे. आमेन. कुठं पण मीटिंग असू द्या, मनात आनंद होतो की जाऊ आपण त्या ठिकाणी, आपल्या लोकांसोबत आनंद करू. याला म्हणतात यात्रा. हालेलुया. तो आनंद करा आपल्या देवाच्या लोकांसोबत. जा तिथं, प्रभूसाठी नाचा, प्रभूसाठी गा, प्रभूचं वचन ऐका, देवाच्या आत्म्यात मस्त राहा. आमेन. हालेलुया. जगासाठी काय व्हा? बोला काय व्हा? म्हणून जा. बोला काय व्हा? पापासाठी काय करा? समजते का? जुन्या विचारांसाठी, जुन्या सवयींसाठी, जुन्या स्वभावांसाठी स्वतःला मारून टाका. आणि कोणासाठी जिवंत राहा? कोणासाठी? आमेन. हालेलुया. हेच पाऊल ह्या ठिकाणी शिकू. तुम्ही पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत केलेले झालेले असे माना. आमेन. माना की मी मरून गेलोय, आता मी ह्या गोष्टी करणार, परत मी त्या गोष्टींपर्यंत जाणार. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे की परमेश्वर तुम्हाला असं पाहू इच्छितो. आमेन. तुम्हाला माहिती, स्वर्गात जाण्यासाठी खूप ज्ञानी असलं पाहिजे असं काहीच नाहीये. मला सगळं बायबल तोंडी पाठ पाहिजे, बिलकुल नाही. मी तसं नाही म्हणत. फक्त आहे ना, देवाने ज्या आज्ञा दिल्या काही काही ना, फक्त त्या पूर्णपणे मनापासून पाळा. मी तुम्हाला सांगतो, स्वर्गाचे मार्ग मोकळे. हालेलुया. सोपी गोष्ट. हे एकच वचन जर तुम्ही पाळलं ना, तरी सुद्धा तुम्हाला कळून जाईल काय करायचं. आमेन. बायबल काय म्हणतं? पापासाठी मेलेलो खरे, आणि कोणासाठी जिवंत झालेलो? देवासाठी. आमेन. एवढी एक गोष्ट जरी कळून गेली ना, तरी मी म्हणतो डायरेक्ट कुठं जा? बोला कुठं जा? स्वर्गात. कारण मी कोणासाठी मरून गेलो? म्हणजे याचा अर्थ मी परत पाप करणार, चूक करणार, काहीही घाण गोष्ट माझ्या समोर आली, विचारात आली, मनात आली, डोळ्यांनी बघितली, तरी ती गोष्ट मी करणार, पापाला जागा देणार नाही. हालेलुया. हालेलुया. विचार करा ना, हे एकच वचन पाळा. मी तुम्हाला सांगतो, डायरेक्ट कोणाशी भेटाल? देवाशी. डायरेक्ट कोणाकडे जाल? स्वर्गात जाण्याचे मार्ग मोकळे. आमेन. कारण तुम्ही कोणासाठी जिवंत झाले? देवासाठी. हालेलुया. आणि जो व्यक्ती देवासाठी जिवंत झाला, त्याची प्रार्थना कोण ऐकेल? कोण ऐकेल? आपल्या प्रार्थना देव का नाही ऐकत माहिती तुम्हाला? कारण आपण देवासाठी जिवंत नाही, देवासाठी मेलेलो. मेलेल्या व्यक्तीचं कोणालाच काय ऐकायला येत? एखादा व्यक्ती मेला, तुम्ही त्याची गप्पा माराल का? तो तुम्हाला काही सांगेल नाही का? कारण तो काय झालाय? मेल्यानंतर माणसाचा संबंध तुटून जातो. हालेलुया. तो त्याचं मन मोकळं करू शकत, बोलू शकत, वागू शकत नाही. याला म्हणतात मरण. जो व्यक्ती देवासाठी मरून गेलेला आहे ना, तो देवाशी काहीच बोलू शकत नाही, आणि देवाला त्याची वाणी ऐकायला येणार नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही पापासाठी मरा आणि कोणासाठी जिवंत व्हा? देवासाठी. म्हणजे तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल. आमेन. तुम्ही आरोळी माराल आणि परमेश्वर तुमची आरोळी ऐकेल, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर हेच आपल्याकडून अपेक्षित करते की तुम्ही स्वतःला पापासाठी मारा. आमेन. आणि ह्या गोष्टी माना असं म्हटलेलं आहे. हे काय म्हटलंय? मनात ठरवून घ्यायचं, या गोष्टी मानून घ्यायचं की मी मरून गेलो, आता मी या गोष्टी करूच शकत नाही. बँड वाजायला लागला तरी असे पाय हलू द्यायचे नाही, गप ठेवायचे. का? कारण लगेच मनात सांगायचं, अरे मी पापासाठी जुन्या जीवनासाठी मेलोय. हालेलुया. मी या गोष्टी करू शकत, किती पण राग आला तरी घाणेरड्या शिव्या तोंडातून निघू द्यायच्या नाही. कारण मी त्याच्यासाठी काय झालंय? मरून गेलोय. बोला काय झालंय? माना. आमेन. या गोष्टी मनात माना, तुमच्या हृदयात माना, पक्क्या धरून ठेवा की मी पापाला जागा देणार. आमेन. कितीही जवळ आलं ते पाप, तरी सुद्धा मी त्याला स्पर्श करणार. ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी मानाल ना, मी तुम्हाला सांगते, त्या दिवशी तुम्ही आशीर्वादित व्हाल.
हालेलुया. हालेलुया. बस त्या दिवशी तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण कराल आणि देवाची अपेक्षा तीच आहे. आमेन. प्रियांनो, बऱ्याचदा हे ऐकणं सोपं वाटतं आपल्याला की पाप सोडून द्या, पापासाठी मरून जा, हे करू नका, ते करू नका. पण तुम्हाला माहिती माणसाचा स्वभाव आहे, माणूस इतका लगेच बदलत नाही. हे देवाला चांगलं माहिती होतं की याच्याने होणार नाही, याला कोणाची तरी गरज पडेल. काय पडेल? गरज. एखादा व्यक्ती खड्ड्यात जर पडला ना तर तो एकटा निघू शकत. विहिरीत पडला समजा कोणी, तर विहिरीतून त्याला निघता येईल. मग त्या व्यक्तीला जर विहिरीतून काढायचं असेल तर काय करावं लागतं? त्याला मदत कोण करतो? जो विहिरीच्या बाहेर आहे. बोला, जो विहिरीच्या बाहेर आहे. हालेलुया. जो विहिरीत आहे ना तो स्वतःहून नाही निघू शकत, तर त्याला कोणाच्या मदतीची गरज असते? जो विहिरीच्या बाहेर आहे. हालेलुया. हे देवाला पण माहिती होतं की आपण पापाच्या खड्ड्यात पडलेलो आहोत ना, आपण स्वतः निघू शकत नाही, तर यांना खड्ड्यातून काढण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ती कोणाची गरज आहे ना हे आपण पुढच्या वेळेस शिकणार आहोत संध्याकाळी. आमेन. कारण तुम्ही स्वतःहून नाही निघू शकत. मला लाख वाटायचं, तुम्हाला माहिती, मी रोज दारू प्यायचो ना, रात्री झोपताना विचार करायचो, माझ्या बायकोशी भांडायचो, ती म्हणायची कशाला पिऊन आली असं तसं वगैरे. रात्री झोपताना मी विचार करायचो, उद्यापासून दारू बंद, उद्यापासून दारू बंद. दुसरा दिवस यायचा, शाळा बिळा जायची, रोज संध्याकाळ झाली परत हातपाय काय प्यावंसं वाटायचं? दारू. मग विचार करायचो, आजच्या दिवस पिल, उद्यापासून फक्त आजच्या दिवस, आज शेवटचा दिवस, उद्यापासून शेवटचा दिवस कधीच यायचा, उद्या पण कधी यायचा. जे करायचे ते कधीपासून करायचं? बोला, कधीपासून? उद्या होत. हालेलुया. मनुष्याचं शरीर हे सवयींचं गुलाम आहे, ते स्वतःहून त्याच्यातून सुटू शकत. तुम्हाला त्याच्यातून काढण्यासाठी कोणाची तरी गरज पडते. आमेन. माझी तंबाखू सुटत नव्हती, माझी दारू, तुम्हाला माहिती, मी दारू लवकर सोडली, त्याच्यानंतर मी गुटखा सोडला, म्हणजे विमल वगैरे. पण तंबाखू म्हणजे गाई छाप सुटत, खूप प्रयत्न करायचो तरी सुटायची. पण मला अनुभव दिला परमेश्वर जेव्हा मी देवासमोर बसायला लागलो, प्रार्थनेमध्ये गुडघे टेकायला लागलो, आत्मिक संगतीमध्ये यायला लागलो, आणि मग हळूहळू मला समजलंच नाही की कशी ती गायच्या सुटली. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला मी माझे अनुभव सांगतोय, मी त्याच गोष्टींमधून गेलो आणि प्रभूने मला तिथून काढून आज तुमच्या समोर बोलतोय. हालेलुया. समजतंय का? मी खड्ड्यात होतो आणि मला कोणीतरी खड्ड्यातून बाहेर काढलं. आता परमेश्वराने मला खड्ड्याच्या बाहेर उभं केलंय आणि तो म्हणतो दुसऱ्याला बाहेर काढ. हालेलुया. ही सेवा परमेश्वर प्रत्येकाला देतो. आमेन. की जे खड्ड्यात पडलेत ना त्यांना बाहेर काढतो, आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना म्हणतो आता जे पडलेत त्यांना तुम्ही बाहेर काढा. हालेलुया. समजते का तुम्हाला? ही सेवा परमेश्वर प्रत्येकाला देतो. प्रियांनो, पापातून निघण्यासाठी, पापासाठी मरण्यासाठी तुम्ही स्वतःहून या गोष्टी करू शकत नाही. तुम्हाला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, मदतीची आवश्यकता आहे. आणि संध्याकाळच्या वचनामध्ये किंवा संध्याकाळच्या सेशन मध्ये आपण त्या विषयाकडे जाऊ की नेमकं मला कोण मदत करेल स्वतःला मारण्यासाठी, पापाला मारण्यासाठी, पापासाठी मरण्यासाठी. तुम्हाला माहिती, सैतानाशी लढणं सोपं आहे, जगाशी लढणं सोपं आहे. सगळ्यात कठीण कोणाशी लढणं आहे सांगा मला? कोणाशी लढणं सगळ्यात कठीण आहे? बरं जाऊ द्या, मला एक सांगा, एका गोष्टीचं उत्तर द्या. आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? दुश्मन, जानी दुश्मन. हा, मोठ्याने बोला, अजून मोठ्याने. ना काय वाकडे केले त्याने तुमचे? पैसे घेऊन दिले नाही का त्याने परत? हा, सांगा ना. आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? सैतान ना. सैतान का बरं? काय काय केलं काय त्याने बिचारायला? सांगा ना. दारू तुम्हाला तो आणून देतो का? तंबाखू तो खायला देतो का? पुडी तो म्हणून देतो का? नाही. शिव्या तो द्यायला लावतो का? भांडण तो करायला लावतो का? निंदा तो करायला लावतो का? काहीच नाही ना. मग तरी तो दुश्मन कसा? मग दारू कोण पितं? तंबाखू कोण खातं?
शिव्या कोण देतं? भांडण कोण करतं? राग कोण करतं? निंदा कोण करतं? सगळं कोण करतं? आणि दोष कोणावर? खापर कोणावर फोडतो? सैतान मस्त खुर्चीवर बसून मजा घेतो. तो म्हणतो मी काहीच करत नाही तरी सगळं क्रेडिट कोणाला भेटतं? तो काय म्हणतो? मी याच्यातलं एक पण काम नाही केलं तरी हे सगळे लोक सगळ्या गोष्टींचं क्रेडिट कोणाला देतात? मला. प्रत्येक काही झालं कोणाचं नाव कोणी केलं? सैतान. देवाने केलं हे तर आपल्या तोंडातच नसतं काही. हालेलुया. माझ्या जीवनात सैतानाने असं केलं. सैतान, अरे जेवढं सैतानाला उंच करतात तेवढं कोणाला उंच करा. बोला, कोणाला उंच करा. काही झालं का सैतानाने हे केलं, सैतानाने. मी तुम्हाला सांगतो तो काहीच करू शकत नाही, त्याची लायकी नाही. जे काही करल ना तो कोण करेल? परमेश्वर. करण्यास तो समर्थ आहे. आमेन. देवाला उंच करा, सैतानाला उंच करू नका. तो तुमचं काहीच नाही करू शकत. तुम्हाला माहिती, तुमचा आणि माझा सगळ्यात मोठा शत्रू सैतान नाही, तुम्ही स्वतः आहात. बोला, आपला शत्रू कोण आहे? मी स्वतः. हालेलुया. तुम्ही जगाशी लढू शकता, तुम्ही सैतानाशी लढू शकता, पण स्वतःशी लढू शकत नाही. सगळ्यात कठीण सैतानाला हरवणं नाहीये, सगळ्यात कठीण स्वतःला हरवणं. हालेलुया. जेव्हा व्यसनाचे गुलाम होऊन जातो ना, तर तुम्हाला माहिती आपण स्वतःला नाही हरवू शकत. ही सुटतच नाहीये. प्रयत्न करतोय पण सुटत नाही. दारू पिणारा पिऊन पिऊन मरून जातो पण सुटत. सांगा मला त्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? स्वतःच. सुटतच नाही. शरीर सांगतं मला पाहिजे, शरीर म्हणतं मला पाहिजे. भले त्याला कळतं की पिऊन पिऊन मी मरत आहे, माझ्या किडण्या खराब होत आहेत, माझं लिव्हर खराब होतंय, तरी सुद्धा तो पित राहतो, पित राहतो, पित राहतो. का? कारण तो स्वतःहून लढू शकत, स्वतःला हरवू शकत नाही. सगळ्यात मोठा शत्रू आपला आपण स्वतः आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःवर जय प्राप्त कराल ना, जेव्हा तुम्ही स्वतःला हरवायला शिकाल ना, मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी तुम्ही जिंकाल. आमेन. म्हणून बायबल म्हणतं पापाला तुम्ही मेलेले खरे. हालेलुया. तुम्हाला स्वतःला मारावं लागेल त्या पापासाठी. दुसरा नाही मारणार तुम्हाला, तुम्हाला मारावं लागेल. तुम्हाला स्वतःशी लढावं लागेल, स्वतःचा विरोध करावा लागेल, स्वतःच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल. हालेलुया. एका देवाच्या दासाने खूप सुंदर सांगितलंय, देवाचं वचन पाळणं म्हणजे स्वतःचा विरोध करणं आहे. बोला, काय करणं आहे? देवाचं वचन पाळणं म्हणजे कोणाचा विरोध करणं आहे? स्वतःचा. कारण जे मला नाही आवडत तेच कोण करायला लावतं? देव. हालेलुया. दया कर, नाही आवडत. समजते का? एकमेकांवर प्रेम कर. कसं? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर? प्रीती कर. म्हणजे काय? जशी स्वतःवर म्हणजे काय? जर मी स्वतः चांगले कपडे घालत असेल, चांगले खात पित असेल आणि माझा शेजाऱ्याकडे जर समजा त्या गोष्टी नसतील ना, तर मी त्याला सुद्धा काय केली पाहिजे? मदत. मला काय केली पाहिजे? मग आपण कशी मदत करतो? माझे वापरलेले कपडे त्याला, आमच्या घरात उरलेलं अन्न, शिळं झालेल्या भाकरी त्याला. आपल्याला वाटतं मी खूप दया केली, पण बायबल म्हणतं जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर काय कर. याचा अर्थ काय होतो? जर तू चांगलं अन्न खातोय तर त्याला सुद्धा कसं दे? जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रेम कर. आमेन. जर तू चांगले कपडे घालतोय तर त्याला सुद्धा कसे दे? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. हालेलुया. करतो आपण अशी प्रीती? करतो आपण? नाही करत आपण. नीट लक्ष द्या. ज्या दिवशी ह्या गोष्टी तुम्हाला कळतील ना प्रियांनो, म्हणून मी सांगतो आत्मिक जीवन प्रभूमध्ये वाढणं ही फार मोठी गोष्ट आहे. हालेलुया. एवढं पण सहज नाही हो. गेलो थोडं घेऊन गेलो लगेच स्वर्गामध्ये असं होऊ शकत नाही. काहीतरी श्रम करावे, पेरल्याशिवाय उगवत, श्रम केल्याशिवाय आपल्याला पीक हातात भेटत, कष्ट करावेच लागतात. तसंच प्रभूमध्ये तुम्हाला श्रम घ्यावेच लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचा मोबदला भेटणार नाही. हालेलुया. अशी बरीचशी वचनं आहेत. ह्या सगळ्या वचनांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही यानं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्वतःशी लढायला शिका. हालेलुया. स्वतःला हरवायला शिका, कारण आपला सगळ्यात मोठा शत्रू आपण स्वतः आहोत. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वभावाला हरवाल, स्वतःच्या इच्छेला हरवाल, स्वतःच्या वासनांना हरवाल, स्वतःच्या सवयींना हरवाल,
त्या दिवशी तुम्ही विजयी व्हाल. आमेन. प्रार्थना करायला बसतो की झोप लागते. काय लागते? झोप लागते. देवाला म्हणतो प्रभू काय करू, प्रार्थनाच होत नाही, कारण मला काय लागते? झोप लागते. आता सांगा सैतानाने झोप आली. झोप कोणाला लागली? तुम्हाला, शरीराला. हालेलुया. तुम्हाला माहिती, जेव्हा त्या झोपेवर जे प्राप्त करून तुम्ही गुडघे टेकून बसतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला हरवता. हालेलुया. मला भूकच राहावं जात नाही पास्टर, उपास करायचा खूप प्रयत्न करतो, पण काय करू, उपाशी राहिलो का हातपाय नुसते थरथर कापतात, मला उपाशी राहता येत नाही उपास, म्हणून मी उपास प्रार्थना करत. सांगा मला तुमचा शत्रू कोण आहे? तुम्ही स्वतःच आहात. कारण तुमचं शरीर तुम्हाला उपवास करू देत, उपवास प्रार्थनेमध्ये राहू देत नाही. लक्षात घ्या, स्वतःला हरवा, मरा पापासाठी. देवाचं वचन, तुम्ही पापाला मेलेले खरे, तेव्हा देवासाठी जिवंत झालेले असेल. आमेन. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक व्यक्ती तुम्हाला मदत करतो, आणि त्या व्यक्तीबद्दल आपण संध्याकाळी बघू. हालेलुया. कशा रीतीने तो आपल्याला कृपा पुरवेल या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी. नक्कीच परमेश्वर आपल्याशी बोलेल. आपण विश्वास ठेवू आणि याच ठिकाणी आपण थांबू. आपण आपले डोळे झाकू आणि यावेळेस आपण प्रार्थना करू. सर्वजण आपले डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. धन्यवाद तुझी स्तुती. या समयाबद्दल आभार. तुझं वचन सांगतं परमेश्वर, तसेच तुम्ही पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असेल. प्रभूजी, आम्ही स्वतःला पापासाठी मारावं, की जेणेकरून कोणतंच पाप आमच्या जीवनामध्ये राज्य करणार नाही, कोणत्याच पापासाठी आम्ही जिवंत उरणार नाही. आम्ही तुझ्यासाठी जिवंत शिवतो, की जेणेकरून आमची प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचेल, आमची आराधना तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि नेहमी तुझं लक्ष आमच्यावर असेल. प्रभू, यासाठी तुझ्या नजरेत जिवंत राहण्यासाठी आम्हाला सहायता कर. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आम्ही स्वतःला पापासाठी मारू. ज्यावेळेस आम्ही पापासाठी स्वतःला मारू, त्यावेळेस आम्ही देवासाठी जीवन करू. आणि म्हणून दे बाबा, तुझी इच्छा आहे की आम्ही कोमट जीवन जगू नये, पापात पण आणि प्रभूमध्ये पण. जर आम्ही आज वागत असू तर माझ्या देवा आम्ही स्वतःला फसवतो. आणि म्हणून परमेश्वर, आम्ही स्वतःला फसवू नये, कोमट जीवन जगू नये. प्रभू, एक तर आम्ही थंड असावं, एक तर आम्ही उष्ण असावं, ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर पिता, आम्ही पापाला मारून टाकावं स्वतः. सगळे मोह, सगळे विचार, घाणेरड्या गोष्टी, वाईट सवयी, जुनं जीवन पूर्णपणे आम्ही संपवावं प्रभू, की जेणेकरून ख्रिस्ता एक नव्याने जन्म घेऊन आम्ही तुझ्यासाठी जिवंत राहावं. यासाठी आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद, धन्यवाद तुझ्या वचनावर. माझ्या देवा, आमची मन कठीण होऊ देऊ नकोस. तर जे काही तू आमच्याशी बोललाय परमेश्वर, त्यानुसार चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. खरंच परमेश्वर पिता, आम्ही तुझं वचन ऐकून त्या वचनाला मानावं, त्या वचनावर विश्वास ठेवावा, त्या वचनावर भरोसा ठेवून आम्ही जीवन जगावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आम्हाला कृपा कर, आम्हाला परीक्षेत पडू देऊ नकोस. तुझ्या मार्गात चालू दे बाबा. तुझी इच्छा आहे की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे प्रभू की जिथं तू आहे तिथं आम्ही असावं. आणि म्हणून परमेश्वर, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला कृपा कर, आम्हाला जय दे, आमचा उद्धार कर दे बाबा. इथं जमलेल्या, इथं बसलेल्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला मी तुझ्या हाती देतो प्रभू. एकाही आत्म्याचा नाश होऊ नकोस परमेश्वर. हीच तुझी इच्छा आहे. माझा विश्वास आहे तू मला इथे यासाठी आणलं की यांच्यापैकी कोणाचा नाश होऊ नये. तर प्रभू, तुझ्या ज्ञानाचा प्रकाश, तुझ्या वचनाचा प्रकाश आमच्या जीवनावर पडावा आणि आम्ही तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालावं. मी प्रार्थना करतो देवा, केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड पराक्रमी नावाने मागितली म्हणून आहे. आमेन.